एल्फिस्टन ब्रिजवरनं स्थानिक आमदार पुन्हा आक्रमक झाले। या ठिकाणी स्थानिकांना विचारात घ्यानंतर एल्फिस्टन ब्रिजचं बांधकाम करा यासाठी स्वाक्षरी मोहीमचं आयोजन करण्यात आलं। बघू शकतो की या ठिकाणी स्वाक्षरी मोहीमचं आयोजन करण्यात आलेले ज्या काही 17 इमारती त्यांना बाधित होणार आहे त्यांचा विचार घ्या, स्थानिकांना विचारात घ्या, नंतरच या पुलाचं बांधकाम करा यासाठी स्थानिक आमदार आक्रमक झालेत आणि स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही बांधकाम करू नका किंवा वेळ करू नका यासाठी आक्रमक झाले। आपल्यासोबत शिवसेनेचे दोन्ही आमदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहेत। दादा, काय सांगाल की या ठिकाणी गेल्या 2-3 दिवसापासून आंदोलन सुरू आहे, काय सांगाल? आंदोलन एवढ्याचसाठी पहिला लोकांचं पुनर्वसन करावं, त्यानंतर ब्रिज बांधावं, त्या आणि दुसरी एक महत्त्वाची बाब आहे की रुग्णांसाठी व्यवस्था करावी। कामगार हॉस्पिटल असू दे किंवा पोद्दार हॉस्पिटलमध्ये चांगली OPD ICU युनिट त्यांनी तैनात करावं, जेणेकरून रुग्णांची हालत होणार नाही। या दोन गोष्टी त्यांनी कराव्या आणि ब्रिज पाडावं। सर, स्थानिकांना विश्वासात न घेता या ब्रिजचं बांधकाम केलं असं इथे आंदोलकांनी सांगितलं। कुठलीही नोटीस दिली नाही, फक्त 2 इमारतींना नोटीस दिली आणि 17 इमारती यामध्ये। सध्याचं राज्य हा जोर जबरदस्ती राज्य आहे। हम करसो कायदा नाही केला तर पोलीस यंत्रणा किंवा जे काय म्हाडा MMRD BMC यांच्या माध्यमातून त्यांना घरापासून जमीनदोस्त करण्याचा प्लॅन त्यांचा चालू आहे। सर, काय सांगाल की या ठिकाणी जे स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिकांना सुद्धा विश्वासात न घेता या इमारतीचं पुनर्वसन ब्रिजचं काम केलं, त्यामुळे या 17 इमारतींना बाधा होणार आहे किंवा त्रास सहन करावा लागणार आहे? नाही, गेल्या 3-3.5 वर्षापासून ह्या संपूर्ण या तुमच्या असलेल्या विविध समस्यांमध्ये मी स्वतः अनेक बैठका लावल्या, MMRDच्या अधिकाऱ्यांच्या बैठका लावल्या, महानगरपालिका आयुक्तांकडे लागल्या, माझ्या इथले सगळे नगरसेवक या बैठकांना असत, काही बैठकांना आदित्य ठाकरे साहेब पण होते, परंतु कुठलाही ठोस निर्णय MMRDचे अधिकारी घेत नाहीत। म्हणजे अनेकदा असं होते की एक आयुक्त ठरवतात, त्यांची बदली झाल्यावरती दुसरा आयुक्त काय भलतंच निर्णय घेतो। एकदा ठरलं होतं की इथे विस्थापित होणाऱ्यांचं शिरोडकर मंडईमध्ये पुनर्वसन करायचं, तो निर्णय नंतर फिरवला गेला। त्या अगोदर असं ठरलं होतं की जिजामाता नगरमध्ये गोमाता नगरमध्ये एक बिल्डिंग बांधायची, महानगरपालिका टेंडर काढेल आणि त्या तिथे जे विस्थापित होतात त्यांचं पुनर्वसन करेल। ते टेंडर निघालं, माझ्या माहितीप्रमाणे पुन्हा ती स्कीम देखील रद्द करून टाकली। अरे तुम्ही काय लोकांच्या जीवाशी खेळताय का? कारण एक लक्षात ठेवा, मी इथे का आज राहायला आलेलो नाही, 100 वर्षापासून तर निवासस्थान आहे आमच्या काही श्रद्धा आहेत, आमचं ते मंदिर आहे आणि मनात आलं तुम्ही तिथे AC कॅबिनमध्ये बसता आणि रेगोट्या मारता आणि ठरवता। इतक्या वर्षाचं तर तुमचं प्लॅनिंग होतं की इथे विस्थापित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कुठे करायचं हे तुम्हाला ठरवता आलं नाही का? पिलर कुठे उभे करायचं माहीत आहे, त्याची लेवल कशी घ्यायची हे माहीत आहे, किती मीटरवरनं जाणार पूल ते माहीत आहे, आणि ते लोक कोण विस्थापित होणार ते तुम्हाला माहीत नाही का? आणि म्हणून हा निव्वळ हम करसो कायदा आहे, लोकांना गृहीत धरून सगळं केलं जाते। त्यांना पोलीस बळावरती आम्ही काही करू असं वाटत असेल, पण त्यांना याची कल्पना ना। हा एक तर मराठी वस्ती असलेला भाग आहे, मराठी माणूस एक तर कधी जास्त गरम होत नाही आणि गरम झाला तर तो थंड होत नाही, हे अगदी मोरारजी देसाईंनी देखील पाहिलेलं आहे। सर, आज बैठक झाली, बैठकीमध्ये सांगितलं की हे जे स्थानिक लोक आहेत यांचं पुनर्वसन केलं जाईल, कसं बघता त्या सरकारच्या निर्णयाकडे? पुनर्वसन MMRDने आजपर्यंत किती इमारती बांधल्या, त्या इमारतींची परिस्थिती काय आहे? ज्या पण आहेत नवीन इमारती देखील गळत आहेत, त्याच्यातनं पाणी वाहते, सगळं होते। अनेकदा ह्या बिल्डिंगचे देखील तक्रार घेऊन गेलं आणि MMRDचं हे काम नाही आणि ते किती वर्षात बांधणार? लिहून द्या ब्रिज बनायच्या अगोदर तुमचं पुनर्वसन करू, घेता का लिहून? आणि आता तात्पुरता काय करणार? शेवटी आम्हाला इथून उचलणार आणि दुसरीकडे पाठवणार। हा अन्याय आहे लोकांवरती। आम्ही इथं कष्टकरी आहोत, तिथे आमच्या सगळ्यांचा रोजगार आहे, मुलांच्या शाळा आहेत, याचा कधी विचार करणार तुम्ही? नुसतं घरच नव्हे, शाळा आहेत, हॉस्पिटल आहेत, ह्या सगळ्या समस्या आहेत। त्यामुळे आमचं पहिलं इथे पुनर्वसन करा, तोपर्यंत उर्वरित ब्रिज बनवा आणि आमचं पुनर्वसन झाल्यावरती एल्फिस्टन ब्रिज पाडा। दादा, मराठी लोकांना या ठिकाणून हद्दपार करण्याचा असं सुद्धा सरकार जरा असा सुद्धा आरोप तुम्ही केला? मुंबई त्यांना खाली करायची आणि कमर्शियल करायचं, हब करायचं, म्हणून जेवढी मराठी किंवा इतर भाषीय माणसं मुंबईच्या बाहेर जातील तेवढा त्यांचा फायदा आहे। यामागे शुक्राचार्य कोण तुम्हाला वाटतं? तर सध्याचे प्रशासन आणि कोण? सध्या तरी असं महापालिकेवरती कुठल्या प्रकारचं शासन नाही, फक्त प्रशासन निर्णय घेतलाय, त्यामुळे एक तर नगरपालिका स्वतः डिसिजनच घेतात, जे काय बसलेत मंत्री महोदय ते डिसिजन घेत असतात, पालकमंत्री असू दे किंवा मुख्यमंत्री।
मग तुम्ही या पुलाच्या बांधकामाला विरोध तुमचा कायम असणार का? यानंतर या शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? शिवसेनेची भूमिका जोपर्यंत पुनर्वसनाची लेखी आम्ही देत नाही तोपर्यंत आमचा मुकाबला चालूच राहणार. तर बघू शकतो की या ठिकाणी जोपर्यंत पुनर्वसनाची हमी देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच असणार. या ठिकाणी बघू शकतो की सह्यांची मोहीम असेल किंवा ठिय्या आंदोलन असेल या ठिकाणी शिवसेनेमार्फत करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई.